आज जलगांव में अपनी विभिन्न मांगों को लेकर पूरे जिले की आंगनवाड़ी सेविकाओं ने जिला परिषद पर एक बड़ा विरोध मार्च निकाला और वहां धरना प्रदर्शन किया। आंगनवाड़ी सेविकाएं अपनी मांगों को लेकर काफी गुस्से में थी। उनकी प्रमुख मांगों में लाड़की बहन योजना के काम के लिए प्रोत्साहन राशि और मोबाइल रिचार्ज के लिए भत्ता शामिल था। आंदोलन के दौरान आंगनवाड़ी सेविकाओं ने जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल को घेर लिया और उन्हें अपनी मांगों से जुड़ा एक ज्ञापन सौंपा। आंदोलन के दौरान आंगनवाड़ी सेविकाओं में काफी गुस्सा देखने को मिला। उन्होंने आदित्य तटकरे हाय हाय और मुंबईची बाहुली काय म्हणते जैसे नारे लगाकर मंत्री आदित्य तटकरे के खिलाफ अपना विरोध जताया। सेविकाओं का कहना था कि मंत्री आदित्य तटकरे ने उनकी मांगों को पूरा करने का आश्वासन दिया था, लेकिन वो पूरा नहीं हुआ। इसी वजह से उनका गुस्सा फूट पड़ा और उन्होंने मंत्री के लिए मुंबईची बाहुली जैसे शब्दों का इस्तेमाल किया। इस विरोध प्रदर्शन में पूरे जिले से बड़ी संख्या में आंगनवाड़ी सेविकाएं शामिल थी और उनके नारों से पूरा जिला परिषद परिसर गूंज उठा था। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव। असं आहे की सरकारने आम्हाला अंगणवाड्यांसाठी मोबाईल दिलेले होते आणि फसवणूक अशी केली की त्यांनी अगोदर सांगितलं मोबाईलचं रिचार्ज आहे, गव्हर्नमेंट देणार आहे, गव्हर्नमेंट देणार म्हणून अंगणवाडी सेविकांनी मोबाईल घेतले आणि 2 वर्षापासून त्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाहीये। 2 वर्षापासून आमच्या अंगणवाडी सेविका घरून हे करून ते रिचार्ज टाकताय आणि मोबाईल चालवताय आणि या सरकारने आमची एवढी फसवणूक केलेली आहे। प्रत्येक काम जर आलं असेल, कोणतंही काम आलं, लाडक्या बहिणीचं काम आलं तर अंगणवाडी सेविका आठवली, मातृत्व योजनेचं काम आलं अंगणवाडी सेविका आठवली, मग एफआरएसचं काम आलं। सरकारचा माणूस कॉन्ट्रॅक्टदार असतो, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या त्यांचे लाभार्थी पूर्ण करण्यासाठी ते टीएचआर एकदम घाण प्रतीचा देऊन सुद्धा अंगणवाडी सेविकांना धारेवर धरलं जातंय। दर महिन्याला फेस कॅप्चरचा फोटो हवाय आणि तो फेस कॅप्चरचा फोटो गावामध्ये अडचण असते, नेट नसतं, हे नसतं, अनेक अडचणी असतात आणि त्या अनेक अडचणींमध्ये दर महिन्याला धारेवर सरकारने अंगणवाडी सेविकेला धरलेलं आहे की आम्हाला फोटो पाठवा। जर अशी योजना त्यांना जर वाटत असेल सरकारला त्यांचा कॉन्ट्रॅक्टदार खोटा आहे किंवा काही आहे, त्यांनी त्यांच्यावर काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी, अंगणवाडी सेविकांना त्यांनी त्रास देऊ नये। दुसरी गोष्ट, आमच्या अंगणवाडी सेविकांचे मोबाईल रिचार्ज 2 वर्षापासून आमचं मानधन वाढलेलं होतं। 5000 रुपये मानधन मध्ये त्यांनी आम्हाला 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता कबूल केलेला होता। 2 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा या सरकारने आम्हाला तो प्रोत्साहन भत्ता आतापर्यंत दिलेला नाही। जोपर्यंत आमचा प्रोत्साहन भत्ता येणार नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक जिल्ह्याला आंदोलन करणार, हे आम्ही आता सर्व संघटनेकडून ठरवलेलं आहे। कारण प्रत्येक कामाला लाडक्या बहिणीची योजना अंगणवाडी सेविकांनी राबवली, अद्यापही मदतनीसांचे त्यांनी ते पैसे दिलेले नाहीत। लाडक्या बहिणीचे फॉर्म फक्त मतदानासाठी त्यांनी काम करून घेतलं आणि पैसा मात्र सेविकांपर्यंत पोहोचलेला नाही। सुकन्या योजना आली, ती योजना सुद्धा अंगणवाडी सेविकांकडून राबवण्यात आली। जर अंगणवाडी सेविका प्रत्येक कामाला जर सरकारला अंगणवाडी सेविका दिसत असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकाचा विचार हा कुठं ना कुठं करावा। खोटं बोलून सेविकांची फसवेगिरी जे चालू आहे ते त्यांनी बंद करावं, एवढंच आमचं या आंदोलनाचं आज आहे। आतापर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार। आज आमच्या हजारापर्यंत संख्या आंदोलनात आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये एकमेव म्हणजे आमची आज आयटक संघटनाच्या याला आलेली। सरकारने टीएचआर पुरवलाय 0 ते 3 वर्ष गरोदर स्तनदा मातांसाठी। तो टीएचआर इतका निकष दर्जाचा आहे, टीएचआर येतानाच त्या टीएचआर मध्ये इतका घाण वास येतो। माझी अशी विनंती आहे की तो जो टीएचआर तो दिला जातोय तो जर चांगला दर्जाचा आला नाही तर आम्ही संघटनेमार्फत उपोषण करायचं ठरवलंय। कारण तो टीएचआर म्हणजे गुरंही खात नाही तर लहान मुलं कसे खातील? गुरांना तो टीएचआर जातोय तर गुरांना सुद्धा आजार येतोय तो टीएचआर खाऊन। तर मला सांगा, तोच टीएचआर आम्ही 1 ते 3 वयोगटाच्या पोषण मुलांना देतोय, पोषक आहार तर तो कसा असला पाहिजे? म्हणून मी तुम्हाला सांगते की आम्ही जर ह्या जिल्ह्यामध्ये आमचा टीएचआर चांगल्या दर्जाचा आला नाही तर त्याच्यासाठी आम्ही लवकरच जिल्ह्यामध्ये उपोषण करणार आहेत पालकांना घेऊन। माझं नाव प्रेमलता पाटील, जिल्हा अध्यक्ष आयटक संघटना। मी सुनीता पाटील, राज्य सचिव। अंगणवाडी सेविकांना मतदानाचं काम होतं, निवडणुका होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिणीचं काम दिलं। अंगणवाडी सेविकांनी ते फार उत्कृष्टरित्या केलं आणि हे सरकार निवडूनही आलं।
परंतु आता जेव्हा तेव्हा त्यांनी काहीच पाहिलं नाहीये. फॉर्म भरून घेतले, त्यांच्या खात्यात फटाफट पैसेही टाकले आणि आता लाडक्या बहिणीचे पैसे रोखून धरलेले आहे आणि त्यांचे पात्र आहेत की अपात्र आहेत ते काम करण्याचं काम पुन्हा अंगणवाडी सेविकेवर दिलेलं आहे. अंगणवाडी सेविका गाव पातळीवर काम करते आणि हे असं पुन्हा दिलं तर आमच्या म्हणजे गावामध्ये आमच्या भांडणं होण्याची शक्यता आहे. न त्या होतच आहेत, शक्यता नाही होतच आहेत भांडणं. कारण कोणाला जर नाकारलं अपात्र म्हटलं तर ते सरळ आमच्यावर भांडणार आहेत ना. आम्ही तर काही त्यांना पैसे देणार नाहीये. तर हे काम अंगणवाडी सेविकेचं थांबवायला पाहिजे. आम्ही अंगणवाडी सेविका हे सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं आम्ही सरकारला ठासून सांगतोय. पुढचं आमचं आहे 30 तारखेपर्यंत मोर्चा आहेच. 30 तारखे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. 9 तारखेपासून सुरू झाले, पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालूच आहे आणि पुढची स्टेप आमची जे आमच्या राज्याचे लोक सांगतात तसं आम्ही पूर्ण करणार आहे.